तुम्ही कमेंट करता ना तुझी दीदी खूप ब्रँड राहते, अरे ती 1 तास लावते बाहेर यायला. दर माझ्याकडून गिफ्ट तुला. तिला तिच्या बर्थडेचं गिफ्ट आवडलं नव्हतं म्हणून हे मी माझ्याकडून गिफ्ट दिलं तिला. आम्ही आलेलो शॉपिंगला आणि त्यानंतर तोपर्यंत तिचा कॉल आला जाऊ आपण मठात म्हणून. मग डायरेक्ट तसंच आम्ही के मार्केट वरून इकडे मठाकडे आलो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार आणि मला आजकाल रोजच्या धावपळीच्या नादात डेलीचं रुटीन शेअर करणं किंवा डेली ब्लॉग अपलोड करणं होत नाहीये. मग आज मला रविवारचा फ्री टाइम होताच तर म्हटलं तुमच्यासोबत आजचं फुल डेचं रुटीन शेअर करावं. आणखी आज काय काय होतं ते तुमच्याशी शेअर करावं. तर आज रविवार असल्यामुळे मी थोडं लेटच उठले आणि मी जवळजवळ 12 वाजता आंघोळ केली आणि त्यानंतर मी आता तयार झाली आहे. दीदी पण क्लासला गेली होती. आज गुरुपौर्णिमा आहे, सो फक्त मोठ्या वर्गांचे क्लासेस होते आणि फक्त दीदीचंच लेक्चर होतात. सो ती क्लासवरून आली आत्ता आणि ती पण आत्ता आवरतीये कारण आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे. माझं तर आता सगळं रेडी झालेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही मला हे विचारत असता की म्हणजे तुझं स्किन केअर काय आहे, हेअर केअर काय आहे, पण रोज मला एवढी गडबड असते की ती तुमच्यासोबत शेअर करणं होत नाही. त्यामुळे मी अजून याच्यावरती व्हिडिओ बनवला नव्हता, बट आज मी थोडंसं तुम्हाला ते शेअर करणार आहे. तसं बघायला गेलं तर माझं स्किन केअर असं काही नाहीच आहे, बट गेल्या काही दिवसापासून माझी स्किन थोडी जास्तच खराब झाली होती. म्हणजे पिंपल वगैरे कंटिन्युअसली येत होते, डार्क सर्कल पण खूप झाले होते. बट आत्ता सध्या माझी स्किन थोडीशी रिकवर होते आणि त्याचं एकच रिझन आहे ते म्हणजे क्युअर स्किन ॲप. मग आता हे काय आहे ते तुम्हाला सांगते थोडक्यात. तर क्युअर स्किन हे एक हेअर अँड स्किन केअर ॲप आहे जे तुम्हाला प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. पुढे त्यात लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरून लॉग इन करायचं आहे आणि काही डिटेल्स भरायचे आहेत जसं की नेम, एज, जेंडर आणि त्यानंतर स्किन केअर आणि हेअर केअर असे 2 ऑप्शन दिसतील. त्यातला ज्याबद्दल तुम्हाला ट्रीटमेंट हवी आहे तो वाला ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्याला पुढे एक Q&A येतो ज्यामध्ये काही क्वेश्चन्स विचारले जातात जसं की तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत, कधीपासून आहेत वगैरे. त्याचे आन्सर्स केल्यानंतर पुढे एक फ्रंट फेस आणि एक साईड फेस सेल्फी घेतला जातो AIच्या मदतीने आणि ज्यामधून ते आपल्याला काय प्रॉब्लेम्स आहेत स्किनवरती ते ॲक्युरेटली डिटेक्ट करतात. त्यानंतर आणखी काही क्वेश्चन्स विचारले जातात जसं की आपण काय प्रोडक्ट्स यूज करतो, आपल्याला कधीपासून हे प्रॉब्लेम्स होत आहेत वगैरे. आणि त्यानंतर मला एक डॉक्टर अपॉइंट झाले होते आणि माझं एक ट्रीटमेंट किट तयार झालं जे की 4 प्रोडक्ट्सचं होतं आणि विदिन 2 दिवसामध्ये मला ते किट मिळालं पण. म्हणजे यांची डिलिव्हरी खूप फास्ट आहे. तर आता हे प्रोडक्ट्स यूज कसे करायचे ते तुम्हाला दाखवते. आधी तर चेहरा थोडासा पाण्याने धुवून त्याच्यावरती फेस वॉश लावून थोडा वेळ रब करायचा 1 मिनिट आणि त्यानंतर वॉश करून घ्यायचा आहे. नंतर आता मी लावणार आहे सनस्क्रीन. जरी पावसाळा सुरू असला तरी पण सनस्क्रीन मस्ट आहे. सो बाहेर जाण्याआधी मी सनस्क्रीन वापरतेच आणि जेल बेस्ड सनस्क्रीन आहे त्यामुळे मॉइश्चरायझर लावायची गरज नाही. सो माझं स्किन केअर झालेलं आहे. तर हे होतं माझं मॉर्निंगचं स्किन केअर रुटीन जे सध्या मी फॉलो करते आणि बाकीचे 2 प्रोडक्ट्स राहिलेले आहेत ते मी नाईट केअरसाठी यूज करते ज्यामध्ये हायड्रा जेल आणि AMP ॲडव्हान्स जेल आहे जे की माझे पोर्स मिनिमाइज करण्यासाठी आणि सीबम कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतात. तर हे ओव्हरऑल किट मला फक्त 1500 रुपयांमध्ये मिळालं. त्यामध्येच आपल्याला फ्री डिलिव्हरी पण आहे आणि फॉलोअप सेशन पण असतात त्यांचे मंथली आणि आपल्याला जे डॉक्टर कन्सल्ट झालेले आहेत त्यांचा आपण गायडन्स घेऊ शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याचबरोबर हे प्रोडक्ट्स यूज कसे करायचे याचे पण सगळे डिटेल्ड इन्स्ट्रक्शन्स ॲपमध्ये आहेत आणि त्याचबरोबर यांच्याकडे डाएट प्लॅन सुद्धा आपल्याला ॲपमध्ये मिळून जाते. सो अशा बऱ्याच यांच्या फ्री सर्व्हिसेस पण आहेत जे की सगळं आपल्याला हे ॲपच प्रोव्हाइड करते. सो आपल्याला ॲपकडून ह्या सगळ्या काही सर्व्हिसेस घरबसल्या मिळतात. सो मी तुम्हाला हे नक्कीच रिकमेंड करेन. मी या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि त्याचबरोबर माझा जो कुपन कोड आहे तो पण मी तिथे दिलेला आहे. सो लवकरात लवकर जा, हे ॲप डाउनलोड करा आणि माझा कुपन कोड यूज करून 100 रुपये ऑफ पण मिळवा. पेजा 100 हा माझा कुपन कोड आहे. आणि अशा पद्धतीने रेडी झालेली आहे. मी बाकी काही यूज नाही करत, फक्त जे स्किन केअर आहे त्याच्यावरती जस्ट सनस्क्रीनवरती पावडर लावली आहे, लिपस्टिक लावली आहे आणि माझं फुल यूज कम्प्लीट झालेलं आहे. सो मी रेग्युलरला एवढंच करते, बाकी जास्त काही नाही करत. चला आता दीदीचं किती आवडलंय बघूया. अगं आवर ग, किती वेळ लावते. बघा हिचा मेकअप अजून राहिला आहे. बाबू पण म्हणते किती वेळ लावते, हो ना बाबू.
तर बघा फायनली दीदी पण तयार झाली म्हणण्यापेक्षा तिला जबरदस्ती कसं तरी मी बाहेर काढले. हा, आणि तुम्ही कमेंट करता ना तुझी दीदी खूप ब्रँड राहते, अरे ती 1 तास लावते बाहेर यायला. तर आता आम्ही निघालो आणि बरोबर आम्ही निघायच्या टाइम मध्येच पावसाने पण जोर धरलेला आहे. सो आता आम्हाला तसंच पावसात जावं लागणार आहे, कारण आम्हाला फक्त संडेच मिळतो. पण नशिबाने लगेच आले आम्हाला रिक्षा स्टॉपला रिक्षा मिळाली. पाऊस तर कंटिन्यू सुरू होता आणि आम्ही पावसाच्या दिवशी शॉपिंगला निघालो. हा मग काय, हो मला 5-10 मिनिटं तरी थांबावंच लागतं, नाही रिक्षा मिळाली. जेव्हापासून पावसाळा सुरू झालाय तेव्हापासून कात्रजला तर कंटिन्यू ट्रॅफिकच असतं. इथल्या इथे फक्त 10 मिनिटं जायला पण आमचा जवळजवळ अर्धा तास जातो. तर आता आम्ही आलोय कात्रजला आणि आम्हाला जायचंय केके मार्केटला. तर आता आम्ही केके मार्केटला उतरून इकडे आतमध्ये जिथे मेन म्हणजे स्टोअर्स आहेत सगळी कपड्याची, तिकडे चाललोय चालतच. किती लांब आहे इथून अजून? आज देखो कैसा चेहरा खिल गया है. आणि रोज जर माझं काम असताना तिला चल म्हटलं तर तिला कंटाळा येतो, शॉपिंगला कंटाळा येतो. पण आज ऑलरेडी तिला खूप साऱ्या कमेंट येतात की दररोज तू पैसे उडवतेस. हो, नाही असं कोणीच नाही करत कमेंट. असं काही नाहीये, बऱ्याचदा ना मधल्या गोष्टी खूप ऑफर होतात. रिअल फॅक्ट सांगते, ते दररोज शॉपिंग करते, त्याच्यामध्ये पैसे तिथे जात नाहीत किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये जे व्हिडिओ दिसतात तिथं पैसे स्पेंड होत नाही. त्यामुळे तुम्ही असं समजूच नका की ती पैसे उडवते, कारण ती काही एवढी पण श्रीमंत लागून गेलेली नाहीये. महिन्यात ते एक वस्तू स्वतःच्या पैशाने खरेदी करते, पण दाखवती 10 लाख खर्च केल्यासारखी. आणि त्यातल्या 10 लाख मधले 5 लाख दीदीचेच असतात. ही बघा नुसती हावऱ्यासारखी चहा करते मगाचपासून. फायनली मला चहाला घेऊन आलीच. गुळाचा आहे का? गुळाचा आहे. झाला आत्मतृप्त. तर आता आम्ही आलो तर कपड्याच्या स्टोअर जिथे आहे तिथे. खरं सांगू, मला त्या दिवशी थोडी फ्रिक्वेंटली घेऊ वाटत होती ती घ्यायचं, पण आता असं वाटतं की काही गरज नकोय. मी घेणार होते, ठीक आहे राहू दे, वाचले पैसे माझे. खरंच नाही घेणारच? नको. चल मग मला फॉर्मल शर्ट बघूयात. हो, फायनली दीदीला ओढणी भेटली आणि तिचा ड्रेस पण मिळाला. लास्ट पीस होता ना हा? पीसेस नव्हतं मॅडम, कल कस्टमर ने मांगा लेके आपको मैंने अंदर रखा था बैग में रख के, कल बोले मुझे दे दो, फिर मैंने फोन किया था हमारे, मैंने उनको कॉल किया वही है. थँक्यू सो मच. बघ तुझ्या नशिबात होता म्हणून मी आले. काय का करना है तो फिटिंग यहीं पे करेंगे, बात करेंगे. डर माझ्याकडून गिफ्ट तिला तिच्या बर्थडेचं गिफ्ट आवडलं नव्हतं म्हणून हे मी माझ्याकडून गिफ्ट दिलं. पीस लावून आता आम्हाला ट्रेडिशनल तर मिळालंय आणि मला वाटतं की म्हणजे हे जे केके मार्केटचा एरिया आहे इथं ट्रेडिशनल घ्यायला आलं तर आपल्याला भरपूर ऑप्शन आहेत. बट बऱ्याचदा ना थोडंफार इकडे तिकडे प्राइजेसमध्ये डिफरन्स आहे, परंतु पीस मात्र युनिक आहेत केके. सो फंक्शन वगैरे असेल तर ट्रेडिशनल वेअरची शॉपिंग करायला बेस्ट आहे हे प्लेस. बट आता आम्हाला हव्यात फॉर्मल शर्ट, ते कुठे मिळत आहेत का बघायचे. आणि वेस्टर्न पण इथे थोडंसं कमीच मिळते, ट्रेडिशनलच मोस्ट ऑफ आहे इथे जास्त. मग इथे बघायचं का कुठे बघायचं? पलीकडे जाऊन बघू ना शॉप्स आहेत का तिकडे. लहान मुलांसाठी पण खूप छान छान शॉप आहे तिथं. लहान मुलांचे कपडे सगळ्या पॅटर्नचे मिळतील. सो तुम्हाला बेबीची शॉपिंग करायची असेल तर हे बेस्ट आहे ठिकाण. हां, ह्या कलरमध्ये आहे ना तुझा. आता आम्हाला बाबूसाठी थंडीचे कपडे बघायचे आहेत असे. बघूया मिळत आहेत का तिच्या साईजचे. कसलं क्यूट आहे. काल मला बर्थडेला पण अशाच कापडामध्ये हुडी मिळाली. ठीक आहे, हा पण क्यूट कलर आहे.
एक तरी घे आधी, बघून घातला तर आपण दुसरं. हे बघ, झटकून घालण्यावरती डिपेंड आहे, पण तुझे कपडे घालण्याची आणि तुझी तू घडी करून माझ्यासारखे शर्ट ठेवले ना सगळे प्रॉपर, तर इस्त्रीची गरज नाही. यस. भैया इकडे इस्कॉनला गेलेला, आता तो पण आलाय. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, सो आम्हाला शंकर महाराज मठात जायचंय. सो भैया इकडे आला आणि तिकडून रागिनी पण येणार आहे, माझी फ्रेंड. सो दीदीचा ड्रेस एक घेतला आणि तो आता तुम्हाला जो ग्रीन कलरचा शर्ट दाखवला तो शर्ट मला आवडला, तो शर्ट एक घेतला. आणि बाकी काही इथं मग जास्त नाही फॉर्मल कपडे. डोंट वरी, आम्ही ट्रिपसी नाही जाणार आहे, इथं पेट्रोल पंप जाणार आहे आणि तिथे मग रागिनी मला घ्यायला येणार आहे. डॉन आलेले आहेत. ऑनलाईन घ्यायचं तर काय करायचंय? लाईन तर इथूनच दिसते. चला बघ, आम्ही आलेलो शॉपिंगला आणि त्यानंतर तोपर्यंत तिचा कॉल आला, जाऊ आपण मठात म्हणून. मग डायरेक्ट तसंच आम्ही केके मार्केट वरून इकडे मठाकडे आलो. बघा कसली गर्दी आहे, रोज इथं एवढी गर्दी नसते, पण आज म्हणजे बाहेरूनच लाईन स्टार्ट झाली आहे. आता आपल्याला नंबर कधी यायचा? आतमध्ये बघा एवढी गर्दी आहे आणि आता लाईनला कधी नंबर येतो काय माहिती. बाहेरूनच एवढी जास्त लाईन आहे आणि आतमध्ये तर याच्यापेक्षा जास्त गर्दी असणार आहे. बघा इथून लाईन सुरू आहे, सजवलं तर किती सुंदर. आम्हाला प्रसाद मिळालेला आहे आता. इथली खिचडी खूप आवडते मला, खूप टेस्टी असते आणि छान असते. बघा किती किती गर्दी आहे. बाय बाय. आता रागिनी निघाली आणि आता आम्ही पण आमच्या घरी निघालो. येता येता इथं आम्हाला पपई दिसला भरपूर आणि मला तर खूप आवडते पपई, मला पण आणि दीदीला पण. इकडे बघा भाज्या पण भरपूर आज आहेत इथं. रविवार असल्यामुळे इकडे मंगळवाडीच्या साईडला म्हणजे कात्रजच्या थोडस पुढे भरपूर भाज्यांचे इथे स्टॉलच लागले. तर हमने करली बहुत सारी शॉपिंग आणि माझा दिवस शॉपिंग केल्याने भारी जातो. तेव्हाचा दिवस खूप भारी गेलाय. तर माझी दीदीची आणि बबडीची शॉपिंग झाली आहे. बाबू आता झोपेतून उठले. गुड इव्हिनिंग बाबू. बाहेर जायचंय? नको, आता आम्ही जाऊन आलो. तुझ्यासाठी छान छान ड्रेस आणलाय बाबल्या. हा उठा उठा, उठ बाबू उठ उठ, ये चल बाहेर जाऊ आपण. बघा कुकूला कशी घेऊन बघतीये. कुकू दे मला, कुकू दे दे. थँक्यू. तू पण उठ आता, उठ उठ